आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता आपण नसरापूरच्या अलीकडे आहोत. बॅटरी डाऊन झाल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही उतरतानाचा. आता इथं जेवायला थांबलो एका ठिकाणी. तर जेवण करूयात आणि मग निघूयात पुढच्या प्रवासाला. चला चला मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे. आता बॅक टू होम. आता परतीचा प्रवास चालू झाला. छान जेवण होतं. चला आता पुढे बघू. खूप अंधार आहे त्याच्यामुळं काय अवघड आहे रस्त्यावरचं काय दाखवायला. पण ट्रिप मस्त झाली. सगळे जमलेले आहेत. सगळ्यांचे पाय कामातून गेले. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आत्ते बहीण आहे ना स्वर्गांना दिलेली, हा हा त्यांचं गावी. आता वांगणी मार्गे जाणार आपण. वांगणी हेच आहे ना. हा हे वांगणी पुढे खेडशिव आपण. पुढे खेळशी किती 19 किलोमीटर किती किलोमीटर आहे? 19 ना? 14 किलोमीटर आहे. काय अडचण नाही. काय नाही काय प्रॉब्लेम आपल्याला काय. 14 किलोमीटर डायरेक्ट खेडशिवापूरला जातो आपण. हा इकडे जायची गरज नाही आपल्याला. 13 किलोमीटर नसरापूर आणि तिथून पुढे परत हा. 6 किलोमीटर ह्याला जातोय आपण खेडशिवापूरला. ते इथं शॉर्टकट रोड सिंगल आहे, बाकी काय प्रॉब्लेम हा काय अडचण नाही. कुठं ट्रॅफिक नाही, सिग्नल नाही, त्याला हॉर्न द्यायला नको, याला ओव्हरटेक करा नको. काय रे मोर्चे काय नाही त्याला ओव्हरटेक करा नको. आपण मोकळा आहे. हे बघ, इथं उजव्या हाताला उजव्या हाताला खेडशिवापूर, वांगणीवाडी पुढे गेली. वांगणेवाडी पुढे. उजव्या हाताला खेडशिवा. कुठलं गाव आहे? वांगणीची वांगणीवाडीची. उजव्या हाताला खेडशिवा. ही समोर वांगणीवाडीचं हा. जमान. आपल्याला काय होईल, मोकळा रस्ता मिळाला. इकडून परत हा 100 ने पडवायची जाऊ दे 50 साठी काय रे मोर्चे. काय आपण. हायवे झंझट झेपा रोड तर मोरीचे इकडून हा घालन तिकडून तो घालन गाडी कुठं हलणार नाही काय नाही. नाही भाऊ लय जाम होतं. मग जाम झालं की डोकं तर एकदा टोल नाका पास केला ना. एक तर आज इथं आपण ती एकदम तुफान तो पण नव्हते. हा ना देवत आपल्या काय भाल्यावरी. भल्यावरी म्हणायचं. हाय. तिथं बडीशेप खायला गेलो आणि ते शेट्टी सांगितलं कुठं जाणार आहे. विचारलं पुण्याला जाणार आहे, म्हणलं वांगणी होऊन जावं. वांगणी होऊन जावं. इकडे जाऊ नका रोड जाम आहे म्हणलं. म्हणलं. लय जाम आहे म्हणलं. तुम्ही 2-2.5 जागा दोन म्हणलं. अडीच जागेवरती थांबतात म्हणलं. चांगलं झालं. बरं झालं चला रस्ता तरी बघा. पुढं तिथून काय खेड शिवापूरला लगेच टोल नाका. डायरेक्ट टोल नाक्यावरती जातो ना. 2-2.5 तास वाजतात ना आपले. हा इकडची तिथून एकदा टोल नाका पास केला मग गर्दी नसणार. टोल लागला 15 मिनिटं जाऊ द्या, अर्धा जाऊ द्या, काय व्हायचं. काय रे एवढं काय सांगायचं? एवढं नाही चालत. इकडून आपल्याला काय थोडं 12 वेळ वाचत थोडंफार इकडे तिकडे वेळ किती वाजला? घाट कुठलं आहे? खेड शिवापूरच म्हणायचं आणि काय आता. हा घाट आरंभ म्हणून खाली माग बोर्ड होता ना. यायला समाप्तीचा कसा आताच्या आरंभ आलाय. लय मोठा नसणार आहे. रे मोठा डोंगर आहे मोठा असणार. ताबे घाट नाही ना. नाही मस्त लय डेंजर आहे. कुठल्या तिकडे तो कुठं आला का? बोरला गेलोच नाही आपण. इच्छा आहे ना. आपण जातो वेळल्यात नाही गेलो ते. मागे गाडी आपली. येऊ द्या ना. बरोबर आहे का? घाट एवढा काय बारीक म्हणजे असं अरुंद नाही. दरड कोसळण्याची संभावना. युटर्न जागेवर टर्न दिसते. युटर्नचा बोर्ड होता. अरे गाड्या नाही समोर.
पण नाही दिली नुसता घाट आराम नाव द्यायला पाहिजे का हो? खेड गाठ आला त्याला कळलं असतं ना कुठला घाट पण मागचा का वाजवतो जायचंय का त्याला पुढे ओव्हरटॅक नका करून देऊ घाट संपेपर्यंत ओव्हरटॅक नका करू काय रे अरे भाऊ जाऊ परत ते काय जायचं त्याला काय घ्यायचे तवा आपण काय एक जण आहे का 5 जण आहे आपण काय रे काय नाही करत पण एवढं घाबरायचं काय नेहमीची जाणारी लोक ही त्यांना माहिती टन कुठे आहे आपण आलोय की पहिल्यांदा रस्त्याचं काम आता झालेलं दिसतंय बरं का घाट खराब असणार बरं का आत्ताच काम झालं दिसते काय दिसतंय ना? घाबरत रस्ता पण क्लिअर आहे ना Clear आहे. एवढा क्लिअर कट घाट कुठं नसतो काय रे मस्त आता यात्रा चालू होती ना पुढच्या महिन्यात काळूबाईची हा हा पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत बरोबर मोठा घाट आहे बरं का हा मग मी म्हणलं बारीकच काय असं तू म्हटलं बारीक नाही नाही मोरीशाला म्हणले बारीक नसतं ना त्यांनी सगळं पार केलं ना पावसाळ्यात तिथं डेंजर आहे म्हणा दडक हो थोडा आहे दडक होऊ शक्यता आहे ते एवढा कुठं धुळवादार पाऊस आला का रे मोरी नाही नाही इकडे होतात ना होतं का शेकट तिकडे आता पाऊस होतात ना रे इकडे मावळ भाजी पाऊस हा. मोका रोड मिळाला काही तकलीफच नाही काय रे मोर्शा रस्ता चांगला भेटला पुढं अडचण नाही काही नाही तिथं रस्ता क्लिअर कडे भेटला अरे तो महत्वाचा विषय केले मात्र ते पाबे घाट सारखाच वाटतं तू म्हणतो हा. काय माहिती आहे का उतारता पण उतारता असंच आहे आहे ना करून ट्रक घालतात माग जागेवर थांबलो आम्ही आता उतार चालू आहे आता चांगले म्हणून जमले लेक व्यू आलो आपण नाही, तिकडं लवकर नसतं गेलो आपण नंतर बर्जर मध्ये रस्ता खराब आहे मध्ये थोडा आहे इथं एवढा नाही आता इथं पण दिसतंय खराब काम चालू इथपर्यंत झालं. काम चालू आहे तिथे होय, आहे का? थोडी काय आहे का नाही गाडी. काय गरज आहे गाठून कोणी का असं कोणी का असं कोणी असो. कोणी असं काय गरज आहे का एक मारायला रस्ता खराब आहे बरं का नाही थोडा खराब आहे रे हा. काम चालू आहे काम चालू आहे. हे सगळे गाड्या गेलेले दिसतात गाड्यावर गेलेली गॅंग टू व्हीलर चाललेली तिकडे नाही जाणार तिकडे तिकडे मार्ग नाही नाही टू व्हीलरवाला माहिती असतं त्यांना काय आता काय माहिती इकडे त्याला रस्ता माहिती असणार यारोनी कधी आलं काय रे मोर थोडी झाली त्यांना माहिती असणार मला विचारला असेल तर माहिती आहे हा बोर असतील भाई नाही पाहिजे सावून दिसते चक्कर आले काय करायचे
ह्याच रस्ते जाणार त्या रस्त्यात रेल्वे कमी पडत 100% रस्त्याला वाहतूक वाटत काय ना म्हणून इकडे काय मारा कोण जाते एवढी इकडे सरळ ट्रॅफिक traffic कमी नाही एवढं काय आहे. नाही. हां. इकडे जे ह्या साईडला लोक आहेत ना इकडे तिकडे जाणार नाही ते इकडे जाणार टोल नाक्याच्या अलीकडे निघतो का पलीकडे नाही टोल नाका पुढं असणार आहे अलीकडे कसं नाही आपल्या मागल्या गाड्या आल्या टोल नाक्यामुळे टोल नाके चुकवाले लोक तयार आहेत काय ना म्हणून एवढं आहे. आपल्या मागं रीग लागली ते गाडीची अजून गाठ उतरतोय आपण कुठले गाव पास केला आपण कुठले नाही गावात काय रोडच नाही कंपनी काय कंपनी कारवी कात्रच्या पुढे आलोय ना अडकलोय जाम ट्रॅफिक नवले ब्रिज जवळ ट्रॅफिक ट्रक आहे ते सिग्नल आहे का पुढे काय वाटतं ट्रॅफिक उतरलो मी चला बाय गुड नाईट 11 वाजत आले आणि एकदा असलं काढून दे ट्रिप मस्त आहे हा जाऊ दे आणि बाबा चला ट्रिप मस्त झाली ना एक नंबर चला गुड नाईट उतरला अंकुश आता मोराला सोडणार आणि मग मी जाणार आता घरी बाय गुड नाईट आपण आलोय घरी आता वाजले 11:30 खूप वेळ झालाय घरात येऊनच ब्लॉग क्लोज करतोय आता एंड करतोय या ट्रिपचा खूप छान ट्रिप झाली पण सगळेच दमले सगळ्यांची हवा निघून गेली खूप छान ट्रिप झाली तर चला पुन्हा भेटूया अशाच याच्या नवीन ट्रिपमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला गुड नाईट